हो, मला सांगा, आपण आज प्रेस घेतली 6 ऑगस्टला बाबासाहेब आंबेडकर येत आहेत. बरोबर. त्याबद्दल आपण काय नियोजन केलं आणि कसं या सभेचं आयोजन केलं आहे? आता गेले 2 दिवसापासून आम्ही जालना जिल्ह्यामध्ये जे ओबीसी समाजाचे जे नेते आहेत, सर्व समाजाचे, त्या सर्वांच्या भेटीगाठी घेतल्यात आणि श्रद्धेय बाळासाहेब जे 6 तारखेला जालन्यामध्ये त्यांची रॅली व सभा आहे, त्यांची रॅलीची सुरुवात मंठा चौफुली इथून सुरुवात होणार आहे आणि तिथं त्यांचं स्वागत वगैरे केल्यानंतर ही रॅली टोटल चमनला जाणार आहे. त्या ठिकाणी सभा आहे साहेबांची आणि लाखोच्या संख्येने ओबीसी समाज त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे, आला पाहिजे. ओबीसी समाज हा जागृत झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद घेतली व वारंवार गेले 2-4 दिवस झाले आम्ही पूर्ण ओबीसी समाज जनजागृती करण्यासाठी सगळीकडे आम्ही प्रत्येक नेत्यांना, सर्वसामान्य ओबीसींना, प्रत्येक ओबीसीमधले जे छोटे छोटे समाज आहे, छोटे छोटे घटक, त्यांना देखील आम्ही भेटतो. त्यांना देखील आमची कळकळीची विनंती आहे, कारण ओबीसी समाजाला आता जागृत होण्याची खरं गरज आहे. कारण ओबीसी समाज हा खरोखर झोपलेला होता. आज जरांगे पाटलांनी सांगितलं की सुरुवातीपासून जरांगे पाटील म्हणत होते की आम्हाला आरक्षण असलं पाहिजे, दिलं पाहिजे. खरं तर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, पण ते आरक्षण देत असताना ते वेगळं आरक्षण असलं पाहिजे. मराठा समाजात काही गरीब मराठा समाज आहे, त्यांना गरज आहे आरक्षणाची, पण ओबीसी मधून नाही, त्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. हे आमचं ओबीसीच्या माध्यमातून व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असेल किंवा आमच्या ओबीसीचे काही नेते आहेत, सरांची इच्छा आहे त्यांना आरक्षण द्या, पण वेगळं द्या. पण त्यांची इच्छा आहे की सुरुवातीला बोलत असताना ते म्हणले आम्हाला वेगळं पाहिजे, आता म्हणतात ओबीसीतून पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरांगे पाटलांनी केल्यामुळे आज जो ओबीसीचा छोटा छोटा घटक आहे, समाज आहे, गावात खेड्यानी, त्यांना दबावाखाली घेण्याचे कामं होतात, कुठेतरी त्यांना दाबण्याचं काम होतं, त्यांना घाबरण्याचं काम होतं. तर माझं एक आव्हान आहे सर्व ओबीसी समाजांना की जे ओबीसी समाजामध्ये जे भटका समाज आहे, काही समाज तर असा आहे, तुम्हाला सांगतो गिरी गोसावी समाज असा आहे की पोटाची खळगी मिटवण्यासाठी वारंवार ते खेड्यापाड्याने भिक्षा मागणारा समाज आहे, कोणता गोंधळी समाज आहे, लिंगायत समाज आहे. हे जे समाज आहे यांची आज सुद्धा खाण्याची पंचायत आहे. आज तुम्हाला सांगतो, उद्या जर इथं आपल्याला सभा घ्यायची म्हटलं तरी ओबीसी समाज एक दिवस मी सुट्टी काढू शकत नाही, कारण ते दिवस जर त्यांनी सुट्टी जर काढली तर दुसऱ्या दिवस त्यांची खाण्याची पंचायत आहे. हा आहे ओबीसी समाज मधले छोटे छोटे घटक. म्हणून मी सर्व ओबीसी समाजाला आवाहन करतो की तुम्ही सर्व एकत्रित या आणि आपल्या न्यायासाठी, कोणावरही अन्याय करायचा नाही, आपल्यावर अन्याय होऊ नये म्हणून आपण एकत्रित येण्याची गरज आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी तो पुढाकार घेतला की ओबीसी समाजावर हा अन्याय होऊ नये. आणि माझी कळकळीची विनंती आहे ओबीसी समाजाला की तुम्ही सर्वांनी तुमचे मतभेद साईडला ठेवा, तुमचे पक्ष साईडला ठेवा आणि एकत्रित येण्याची गरज आहे.